आम्ही सारे खवय्ये. आता दुसरी रेसिपी काय आपली? केळ्याचं सालन. कच्च्या केळ्याचं सालन. हो. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे कच्ची केळी आहेत. काय सांगतेस काय? कच्ची केळी आहे? हो. बर, कच्ची केळी. ओके. काजूची पेस्ट, हा. अख्खा गरम मसाला, हा. हिरवी मिरची, सुकी मिरची, मीठ आणि गरम मसाला, धणे जिरा पावडर आणि थोडी वेलची. हे काय सहज घेतलं का? नाही नाही, क्रीम क्रीम. आम्ही म्हटलं हेच का सोडलं, म्हणजे चुकून आले हे नको ते आपल्याला, असं काही नाही नाही. नाही, असं काही नाही, ते लागणार आहे. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे. कसं दादा, एक मिनिट काय? मला ना हे सगळं साहित्य बघून एक म्हण आठवली. कुठली? केळ्याने होत आहे रे आधी केळेची पाहिजे. मला कृती सांगतेस? हो हो. सगळ्यात आधी आपण गरम मसाला घेऊया अख्खा. ओके. तो तेलात फ्राय करायला ठेवूया. हे जरा फ्राय करूया. आपण याला खडा मसाला सुद्धा म्हणतो ना? हो हो. आता आपण काही मिरची हा, टाकायची? हिरवी मिरची घालू? हो. त्यानंतर लाल मिरची सुकी. तोंड घालू नको, ते उडत. काय माहितीये, त्याला नवीन म्हण म्हणायच्या आत हा. आपण पटापट करून हो 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 काय नवीन म्हण सुचली तर वांदे होतील आपले. हो हो. त्यानंतर आता हे केळी. ही सुकी केळी आहेत ना? हा, सुकी. सुकी म्हणजे नाही, कच्ची? कच्ची. ओके. हा. आता केळी फ्राय व्हायला एक 2-3 मिनिटं तरी लागतील. पण हा आहे का एक्झॅक्ट प्रकार काय आहे म्हणजे? हा. हे एक थिल्लर आहे. आणि आमची केळी व्यवस्थित फ्राय झाली ना? हो. ओके, आता काय? काजूची पेस्ट. आधी मसाले घालून घ्यायचा का? हो हो, चालेल. कसंही. काय कसंही आता वेलदोळा. हा, वेलची पावडर, धणे जिरे पावडर. हा, बस. आणि थोडा गरम मसाला. एवढा बस? हा, नाही नाही. थोडा म्हटलं. हा, बस. ओके. हा, थोडं मीठ. बस. आता काजूची पेस्ट. सगळी घालू ना? हो, सगळी. काजूची पेस्ट. हुशार आहात ती. हे तुला आश्चर्य वाटतंय? बघा ना. ह्याच्यात पाणी घालायला पाणी, लागेल थोडं पाणी. आपल्याला. अरे, एवढे पदार्थ बनवतेस तू? हो, या. सर सर, ती पावडर कसली आहे? ही हा, ही धनेजिरे पावडर हो आहे. हो. पावडर ना, त्याच्यावर मला एक म्हण आठवली. काय? डर नाही त्याला पावडर कशाला. आता पुढे काय करायचं मला सांग? काही नाही, झाकण ठेवायचं हा. आणि 5-1 मिनिटं. ओके, असं कमीत कमी 5 मिनिटं हा, आपल्याला कमीत ठेवायला कमी लागेल. 5 मिनिटं असं ठेवायचं. बरं दिगू, मला सांग, आतापर्यंत एवढ्या तू व्यक्तिरेखा केल्यास फू बाय फू मध्ये, बरोबर. तुझी आवडलेली, तुझ्या आवडीची किंवा लोक तुला त्या व्यक्तिरेखेने ओळखतात अशी कुठली व्यक्तिरेखा आहे? आगरी स्किट केलं होतं आम्ही. आगरी स्किट? हा, आणि जनरली आगरीमध्ये भावजा म्हणतात. हा. मग पुणे महिन्यात आम्ही जेव्हा इव्हेंटला गेलो तेव्हा तिकडून भावजा भावजा ए भावजा असं चालू झालं. बरं, हा, तर ते तुम्हाला करून दाखवतो. छोटासा एक गॅग आपला. हो हो. एक कपल आहे जे रावण फिल्म बघायला चाललंय. हम्म. त्या बायकोला बघायचं आणि नवरा म्हणतो बघू नकोस. हा. इथून सुरुवात होते ती. हा. अरे बाला, आपण पिक्चर बघायला जायचं? तुला कांचा बागावचाय बोल. मला ना वीरा. तुला कांचा सोडू काय? तुला काय फेफरे आले काय? नाही. तुला रावण बघावचाय. हा, मला रावण बघायचंय. ये नको बघू, एकदम फालतू पिक्चर आहे तो. काय बोलताय? त्या फालतूगिरीचा धबधबा पण आहे त्यात बोल. तू गिरीचा धबधबा? हा. न मग रावण कोण आहे रे? तो बच्चनचा बोल बच्चन कार्टा अभिषेक. हा, मग त्याला 10 तोंड पण असणार ना रे? जे तो का आम्ही सारे खवय्या प्रोग्राम आहे का 10 तोंड असायला? इकडे थिएटर मध्ये बघावला एक तोंड नाही, रावणाला कुठे नसणार 10 तोंड? एकच तोंडाचा रावण आहे तो. हा, मग सीता कोण आहे रे? ते कडक इस्त्री हातपाय लूज. कोण? आपली याच ग. आपली? पहिली आपली होती, आता त्याची झाली ना बोल. हा, न मग हनुमान कोण आहे रे? हनुमान आपला गोविंद आहे, तो उऱ्या नाही मारत. हा, न मग त्यानं ब्रिज पण बांधला असेल ना रे? जे पोकल बांबूचे फटके देऊ काय? हा. पण नको, उलटून बांबू माझ्यावरच ये. अरे तो निवडून आला तर त्याने रस्त्याला डांबर नाही घातलं, तो काय ब्रिज बांधणार? हा? आणि ब्रिज बांधायला माकूर नको. एक पण माकूर नाही? जे रावणाच्या पिक्चर मध्ये एक पण माकूर नाही.
त्या मणिरत्नमचं नाव मंकी रत्नम ठेवायला पाहिजे पण काय बोलताय क्या बात आहे, मस्त. पण मला एक सांग, हे एवढ्या या लँग्वेजवर एवढं तुझं कमांड कशी काय आली? कायसाठी काय केलंस तू? सर माझी एक सवय आहे, म्हणजे वेगवेगळ्या भाषा जेव्हा लोक बोलत असतात बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा कुठेही प्रवासात, तर मी ते शिकून घेतो आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याची सुरुवात आणि शेवट शिकून घेतो. जय कोकल बाबाचे फटके देऊ का बोल असं जो लयच आहे तो शिकून घेतो आणि हेल मध्ये जरा 19-20 महत्वाचं चालतं काही हा बरं, हेल हेल एकदा हो. हा, आपल्याच भाषेत आपल्या बोलतो. भाषेत बोलतो खरं असं. ओके, हे कुठपर्यंत आलं? ह्यांचं काय पोकल बांबूचं काय आहे? नाही 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 झालं ना पोकल बांबूचं कोकल फटके बाबाचे मारा. फटके देऊ का गुलाब आता ह्याच्यात क्रीम. आता क्रीम घालू? हो, किती घालायचं आहे? जेवढं जे तुम्हाला- तुला पाहिजे तेवढं घाल बोल हा. हा, आपल्याला कोण विचारणार आहे इकडे आता झालं. हे रेडी झालेलं. आता हे हो. कशाबरोबर खाता येईल आपल्याला? नुसतंही. नुसतंही खायचं? हो, नुसतंही म्हटल्यावर मला डायरेक्ट कोकणीवर गेलो. हा, हा. नुसतं म्हणजे मासे ना. हो का? आवड तुका नुसते जाय काय किती नुसतं म्हणजे माझं. करेक्ट करेक्ट करेक्ट. मंडळी लिहून घ्या, साहित्य आणि कृती. केळ्याचं सालन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्च्या केळ्याचे तुकडे, काजूची पेस्ट, अख्खा गरम मसाला, सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, गरम मसाला, मीठ, धणेजिरे पूड, वेलची पूड आणि क्रीम. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये अख्खा गरम मसाला, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, सुक्या लाल मिरच्या आणि कच्च्या केळ्यांचे तुकडे घालून ते मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वेलची पूड, धणेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, काजूची पेस्ट आणि पाणी घालून भाजी वाफवून घ्यावी. त्यामध्ये क्रीम घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही